I sincerely thanks to Matre sir, school management for all the supports and guidance. Thank you. Enjoy the program and have a wonderful evening. Thank you. Thank you, respected Principal Ma'am. Now it's a time for prize distribution. Nobody is born to winner. To be a winner, one must plan to win, prepare to win, and expect to win. Okay. Now I request our chief guest. Okay. Now I request MLA Naneshwar Matre sir to say a few words, valuable words to us. गुड इव्हनिंग आणि नमस्कार. टीचर्स, पाठीमागचे जे मुलं आहेत की नाही इकडे, थोडं त्यांना आपण थोडं शांत करा 5-10 मिनिटासाठी. आज आपल्या सिंड्रेला इंग्लिश मीडियम स्कूल प्रायमरी सेक्शनचा ॲन्युअल डे या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. आणि या प्रसंगी आपल्या मुलांचं कौतुक करण्यासाठी मुद्दामून मी यावेळेला दुसरं कोणाला न बोलवता जे समाजाला शिस्त लावतात, समाजाचं संरक्षण करतात आणि नेहमीच कोणतीही सुट्टी न घेता दिवस रात्र आपल्या संरक्षणासाठी, आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने अविरतपणे जे कार्य करतात, असे आपल्या बदलापूरमधील सर्व पश्चिम विभागातले जे पोलीस आहेत त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आम्ही त्यांना आमचे मित्रच समजतो. सातत्याने ते पोलीस कमी पण मित्रत्वाच्या भावनेने आमच्याशी सातत्याने संपर्कामध्ये असतात असे आदरणीय क्षीरसागर साहेब, त्याचबरोबर मंचावर उपस्थित आपल्या संस्थेचे संचालक तुकारामदादा म्हात्रे, आपले व्यवस्थापक वारे सर, आपल्या शिवभक्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि ट्रस्टी पंढरीनाथ म्हस्कर सर, माजी नगराध्यक्षा आणि संचालिका उषाताई म्हात्रे, आपल्या संस्थेच्या उपाध्यक्षा नगरसेविका विनाताई म्हात्रे, स्नेहल मॅडम, आपल्या सेकंडरीच्या प्रिन्सिपल अपेक्षा मॅडम आणि प्रायमरीच्या प्रिन्सिपल सोनम जाधव मॅडम आणि सर्व पालक, विद्यार्थी आणि आपल्या सिंड्रेला शिवभक्त शंभूराजे MK पाटील, चारही शाळेतील सर्व शिक्षक वृंद, आज साहेब शिस्त फार बिघडत चाललेली आहे. आणि शिस्त काय असते यासाठी आम्ही वारंवार पालकांना बोलत असतो, वारंवार पालकांची समजूत सुद्धा काढत असतो. पण पालकांचा थोडासा काहीतरी गैरसमज असतो, तो आपण आपल्या भाषणातून दूर करावा अशी माझी विनंती राहणार आहे. पालको, आज तुमची मुलं या स्टेजवर जे काही त्यांनी केलेलं आहे, जे काही त्यांनी तुम्हाला ते दाखवलेलं आहे, ते आपोआप झालेलं नाहीये. याकरता आपल्या शाळेतील शिक्षकांनी वर्षभर मेहनत केलेली आहे आणि ती केलेली मेहनत तुम्ही ॲन्युअल रिपोर्ट मधून पाहिलेली आहे. आम्ही नेहमी सांगत असतो साहेब, मी नेहमी या पालकांना सांगत असतो की तुमच्या मुलाची दुसरी आई या शाळेमध्ये, तुमच्या मुलाचे दुसरे वडील या शाळेमध्ये आहेत की जे सातत्याने तुमच्या मुलांच्या फ्युचरचा विचार करत असतात, जे सातत्याने आपली मुलं कशी घडतील, त्यांना गुणवत्तेमध्ये पुढे कसं नेता येईल, याकरता या आमच्या शाळेमध्ये शिक्षकांचा सातत्याने प्रयत्न असतो. आणि त्याकरता आपण सुद्धा सर्व पालक नेहमीच चांगल्या प्रकारचं सहकार्य करत असतात. आणि हे करत असताना आम्हा शिक्षकांना एक प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळते. म्हणूनच या आमच्या शाळेचा विकास होत चाललेला आहे. आज शिवभक्ती विद्या मंदिर असेल, सिंड्रेला इंग्लिश स्कूल असेल, नुसती राज्याला मंदिर असेल,
म्हणजे महाराष्ट्र राज्यातच नाही साहेब, देशात नाही तर देशाच्या पलीकडे या संस्थेचं नाव झालेलं आहे. कारण आमची प्रियांका भोपी नावाची विद्यार्थिनी, जिला या वर्षी भारत सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे. हा पुरस्कार कोणालाही मिळत नाही, लक्षात ठेवा. आणि सतत 3 वर्ष आपल्या शाळेतल्या 3 मुलींना आजपर्यंत शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे. हा पुरस्कार शासनाचा मानाचा असतो. आजपर्यंत 3 विद्यार्थ्यांना 2 मिळून तर तिच्या नोकऱ्याही मिळाल्या साहेब. शासकीय कोट्यातून 2 मुलींना नोकरी मिळाली आहे आणि या मुलीला सुद्धा लवकरच नोकरी या ठिकाणी मिळणार आहे. एवढंच नाही तर खेळल्याने काय मिळतं, शरीर ते बलकट होतं, आनंद मिळतो. पण या मुलींनी साहेब प्रत्येकीने किमान आजपर्यंत 15 ते 20 लाख रुपयाचे कॅश प्राइज जिंकलेले आहेत. हे तुम्हाला सगळ्यांना माहित नाहीये. आम्ही म्हणून सांगत असतो की तुम्ही तुमच्या मुलांना मैदानात पाठवा, त्यांना खेळवा. त्यांचं फ्युचर आहे आणि काय फ्युचर आहे हे आमच्या शिवभक्ती विद्यालयाने सिद्ध करून दिलं आहे. लंडन सारख्या देशामध्ये जाऊन त्या खो खोच्या टीमला हरवून आलेली आपली प्रियांका भोपी आहे साहेब. तिची दखल शासनाने घेतली आहे. आणि परवा दिवशी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी तिचा सन्मान आपल्या महोत्सवामध्ये, अग्री महोत्सवामध्ये केलेला आहे. मित्रो, मी नेहमी सांगतो की मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा. आज इथे बसल्या प्रत्येक मुलगा, माझी मुलं तुम्हाला सांगतो, प्रत्येक जण मुलाच्या आहारी गेलेत. प्रत्येक जण, या प्रत्येकाला आपल्याला लांब ठेवावंच लागणार आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपण मुलांच्या हातामध्ये मोबाईल दिला, पण त्याचे दुरुपयोग होताना मला दिसतात. याकरता सगळ्या पालकांना विनंती राहणार आहे की मोबाईल हा आपल्या मुलांचा गुरु होता कामा नये. जर मोबाईल हा मुलांचा जर गुरु झाला तर भविष्यामध्ये मुलांची वाढ खुंटणार आहे, मुलांची प्रगती खुंटणार आहे, मुलांवर अनेक संकट येणार आहेत आणि त्या संकटाला तुम्हाला मला तोंड देताना नाकी नऊ येणार आहे. म्हणून सगळ्या पालकांना माझी विनंती आहे, मोबाईल हा संपर्कासाठी असतो, तेवढाच त्याला वापर करू द्या. आणि दुसरी गोष्ट, मला नेहमी साहेब या ठिकाणी पालकांना मी सांगत असतो, अरे बाबांनो काय झालं, एखाद्या मुलाची काय तक्रार तुमच्यापर्यंत आली तर तुम्ही आमच्या शिक्षकांशी येऊन तुम्ही नम्रतेने बोला, शांततेने बोला. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलंय की तुम्ही, मी, अगदी पोलीस इन्स्पेक्टर साहेब सुद्धा सांगतील की मी लहान होतो त्यावेळेला तुमचे माझे आई वडील नेहमी सांगायचे, शाळेमध्ये घेऊन गेल्यानंतर आपली जर एखादी तक्रार आली आणि आपण शाळेत जर गेलो, पालकांना त्या ठिकाणी बोलवलं जायचं आणि पालक काय सांगायचे, याने अभ्यास केलेला नाहीये, हा मस्ती करतो, दिवसभर क्रिकेट करतो, उन्हाळक्या करतो, सर याला मारा, झोडा, काही करा पण सुधरवा, हे बोलायचे की नाही? तुम्ही बोलता का आम्हाला येऊन कधी? इथे बसलेले एक तरी पालक येऊन आमच्या शिक्षकांना सांगतो का की मॅडम याला शिक्षा करा, काही करा पण सुधरवा? एकही पॅरेंट्स नाही साहेब. उलट यातले 1-2 लोक आमच्याकडे नेहमी येऊन भांडत असतात, नेहमी भांडत असतात. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलंय की तुमच्या मुलाचे आई वडील या शाळेमध्ये आहेत, लक्षात ठेवा. शिक्षकाच्या रूपाने जर त्यांना आपण दुखावलं, त्यांच्याशी प्रेमाने वागण्याच्या ऐवजी आपण वेगळ्या पद्धतीमध्ये बोललो तर आपल्या मुलाची जी प्रगती आहे की नाही त्याच्यामध्ये अडचण आम्ही कधी आणत नाही. पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की जो आपल्या मुलाचं करिअर घडवणार आहे, जी व्यक्ती आपल्या मुलासाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहे, त्याला दुखवून चालणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आम्ही बोललो की मुलं सांगतात मारलं, साहेब तुम्हाला त्याचा अनुभव आहे. मुलं आम्ही ओरडलो तरी घरी जाऊन सांगतात मारलं, लगेच दुसऱ्या दिवशी तक्रार येत असते. आणि आज तुम्हाला सांगतो, इथे बसलेल्या 90% पालकांच्या तक्रार अशा आहेत की माझा मुलगा घरी अभ्यास करत नाही, माझा मुलगा मुलगी माझा ऐकत नाही, घरातली कोणतीच कामं करत नाही, बरोबर ना? दिवसभर टीव्ही बघतो, दिवसभर मोबाईल बघतो. बरोबर बोलतोय का मी? खरंय ना? मग यांना जर सुधारायचं असेल तर तुमच्या हाताची टाळी आणि आमच्या हाताची टाळी वाजली पाहिजे की नको? जरूर वाजली पाहिजे. आणि तुमचाही हात वाजला पाहिजे आणि आमचाही हात प्रेमाच्या बरोबर जर चुकला मुलगा मुलगी तर वाजलाच पाहिजे असं मला वाटतंय. कारण त्याशिवाय वाया जाणारी जी मुलं आहेत ती सुधारू शकत नाहीत. म्हणून मी अगोदर तुम्हाला उदाहरण सांगितलं
की आपण लहान असताना जी परिस्थिती होती आज ती परिस्थिती नाहीये. आम्ही जर आपल्या विद्यार्थ्याला जर शिक्षा करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही यांच्याकडे जाता, बरोबर आहे की नाही? एखादा पॅरेंट्स येऊन बोलतो मी पोलीस कंप्लेंट करतो, आम्ही सांगतो बिंदास जा आणि करा. सुप्रीम कोर्टाने पण सांगितलंय की एखाद्या विद्यार्थ्याने जर अभ्यास केला नसेल आणि चुकीचा वागत असेल तर शिक्षकाने एखादा फटका जर मारला तर तो गुन्हा नाहीये, गुन्हा नाहीये. लक्षात ठेवा. आपल्या मुलाने जर चूक केली तर तुम्ही त्याची घरी पूजा करणार का? नाही ना, एक वाजवणार की नाही? मग तेवढा अधिकार सुद्धा आमच्या शिक्षकांना द्या. आजच तुम्हाला सांगतो उद्यापासून तुमची मुलं सुधारतील. सुधारतील की नाही तुम्हाला काय वाटतंय? 100% सुधारतील. करायचं ना प्रयत्न. घरी चुकला तर तुम्ही 2 वाजवा, शाळेत चुकला तर 1 आम्ही वाजवतो. असं जर झालं तर निश्चितपणे मुलांची शिस्त आटोक्यात आणण्यासाठी तुम्ही आणि आम्ही मिळून निश्चितपणे जीवाचं रान करू शकतो. कारण ही लहान मुलं आहेत, चुकतात. या मुलांचा गुरु मोबाईल झालेला आहे, या मुलांचा गुरु टीव्ही झालेला आहे. मुलं आईवडिलांचं ऐकण्यापेक्षा मित्र आणि मैत्रिणीचं जास्त ऐकतात. मला माहिती आहे, कारण माझ्याही 2 पोरी या ठिकाणी बसलेत. त्या जेव्हा मला काय सांगत असतात त्यावेळेला त्यांचं म्हणणं असतं माझी मैत्रीण मला हे सांगत असते, माझी मैत्रीण मला ते सांगत असते. पण मी तिला सांगत असतो दोन्ही पोरींना, अगं ते चुकीचं सांगतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. नाही पप्पा ते असे कसे सांगतील, आम्ही सर्च केले मोबाईलवर, हे तसंच आहे. अशी परिस्थिती साहेब निर्माण झाली आहे. तर आपल्याला सगळ्यांना खूप जागृततेने काम करावं लागेल. मित्रांनो, येणारे दिवस आपल्या मुलांसाठी फार खर्चड आहेत. मी तुम्हाला सांगतो की आम्ही सर्वांनी मात्री फॅमिलीनी अत्यंत कष्टाने अगदी गुरं ढोरं शेती भाती करून आम्ही आज यापर्यंत आलो. आज मी आमदार झालोय. माझ्या आमदारकीमध्ये या शाळेचा, या शिक्षकांचा आणि तुमच्या पालकांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. कारण ज्ञानेश्वर मात्र उगाचच आमदार झालेला नाहीये. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीचे होते, म्हणून आज इथपर्यंत मी पोहोचलेलो आहे. मलाही वाटतं की माझ्या शाळेतला प्रत्येक विद्यार्थी माझ्यापेक्षा पुढे गेला पाहिजे, असं स्वप्न आज ज्ञानेश्वर मात्र नेहमी पालत होतो. म्हणून जे कष्ट तुम्ही आणि मी लहानपणी केले ते आपल्या मुलांना अजिबात माहिती नाहीत. प्रत्येकाला असं वाटतं की मोबाईलवर शेती लावली, मोबाईलवर गेम खेळलो म्हणजे माझं सगळं पूर्ण झालं, असं नाहीये. यांना सत्यप्रती सांगितली पाहिजे, त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. आज जो पालक आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीमध्ये मार्गदर्शन करतील, शिक्षकांचा मान सन्मान राखतील आणि मुलं सुद्धा आई वडील आणि शिक्षकांचा मान सन्मान जो मुलगा राखणार आहे, त्यांचं सांगितलं ऐकणार आहे, तोच भविष्यामध्ये पुढे जाईल असं मला वाटतं. आणि त्याच दृष्टीने सर्वांनी वाटचाल करावी अशी माझी विनंती राहणार आहे. आज आमच्या शाळेच्या माध्यमातून तुमच्या मुलांसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी देत आहोत, सगळ्या फॅसिलिटी आम्ही देत आहोत. मुलांना जगावेगळं ज्ञान देण्यासाठी सातत्याने माझा प्रयत्न असतो. मी जरी आमदार झालो तरी माझं कार्यालय शाळेमध्ये का ठेवलेलं मी, त्याचं कारण आहे. इथे बसले शिक्षक पण सांगतील, मी जरी वर्गात जाऊन शिकवलं नाही तरी माझ्या मोबाईलमध्ये कॅमेरे आहेत साहेब. मी रोज बघतो की वर्गात काय चाललेलं आहे आणि मी मुद्दामून शाळेकडे लक्ष राहावं म्हणून माझं कार्यालय या ठिकाणी बनवलेलं आहे. तर संपूर्ण शाळेवर माझं लक्ष असावं याच करता मी कुठेही जरी असलो तरी लक्ष माझ्या शाळेकडे असतं. आज तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला घडवण्याची जबाबदारी ही आमची आहे. त्यासाठी आम्ही जीवाचं रान करतो, प्रयत्न करतो. पण आज मी तुम्हा सगळ्यांना प्रामाणिकपणे हात जोडून विनंती करतो की तुम्ही आम्हाला सहकार्य करा. जाब विचारण्यापेक्षा सहकार्य करा. आणि 10वीच्या वर्गात नंतर तुमचा मुलगा मुलगी चांगल्या मार्काने पास होईल ना, तेव्हा आम्हाला सांगायला या की सर तुम्ही बोललात ते खरं होतं, तुमचं ऐकलं म्हणून माझा मुलगा मुलगी पुढे गेलेला आहे. हे निश्चितपणे छातीठोकपणे तुम्हालाही सांगता यायला पाहिजे आणि आम्हाला पण ऐकायला बरं वाटेल. अशा प्रकारचं काम आपण सर्वजण मिळूया आणि करूया. आज आपण सर्वजण या ॲन्युअल फंक्शनच्या माध्यमातून मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेलो आहात. गेले 3 वर्षे आपल्याला गॅदरिंग साहेब करता आली नव्हती, पण आज आपण या ठिकाणी गॅदरिंग मोठ्या उत्साहाने करत आहोत. पालकांचा उत्साह खूप मोठा पाहिला. मुलं डान्स करत होती, पण आपल्या सगळ्यांचे हातपाय काय होते ते थरथरत होते की माझा मुलगा परफॉर्म करतोय, माझी मुलगी परफॉर्म करते. बरोबर आहे की नाही? तुमचाही हातपाय थरथरत होता. एक पुढच्या वर्षी आम्ही संधी देऊ पालकांना, पण नक्कीच संधी देऊ पालकांना की जे ऍक्टिव्ह पेरेंट्स असतील त्यांनाही इच्छा असेल की चला आपल्या स्कूलच्या गॅदरिंगमध्ये आमचे पण 1-2 डान्स होऊन जाऊ द्या. नक्कीच आम्ही संधी देऊ. तुमचं चांगलं सहकार्य असेल
तर शाळा तुम्हाला निश्चितपणे चांगलं सहकार्य करायला तयार आहे. कारण आपल्या सगळ्या ठिकाणी एन्जॉय करता येत नाही. निश्चितपणे या शाळेच्या माध्यमातून तुमच्या सुद्धा कलेला प्राधान्य देण्याचा विचार आम्ही निश्चितपणे करणार आहोत. आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात, तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. सर्व शिक्षक अत्यंत चांगलं प्रामाणिकपणे काम करतात, त्यांचंही मी अभिनंदन करतो. आणि येणारे जे वर्ष 2024 3 दिवसानंतर उजाडणार आहे, त्याच्या पण आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज साहेबांनी आपल्यासाठी अनमोल वेळ काढलेला आहे, आपल्यासाठी आलेले आहेत, त्यांनाही मी शुभेच्छा देतोय, त्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you so much, sir, for your valuable words, and you have guided so well to